रामपूर, उत्तर प्रदेश. आणि या रामपूरमधलं एक छोटंसं गाव सिंगनखेडा किंवा सिंगनखेरा. आणि तिथली सरपंच एक स्त्री, ज्यांचं नाव रुपाली. प्रकाश झोतात आलेली सरपंच, एक स्त्री सरपंच. काय बरं काम केलं. स्वच्छ भारत अभियान आपल्या भारत देशात सुरू आहे. जिकडे तिकडे स्वच्छता अभियान राबवलं जातं. गावागावामध्ये स्वच्छता असावी असे संदेश दिले गेले. प्रत्येक ग्रामपंचायतीला त्या तहसीलमधून, त्या जिल्ह्यामधून जी काही सरकारी यंत्रणा असते तिथून प्रत्येक ग्रामपंचायतीला संदेश दिले गेले. काही ठिकाणी स्वच्छता अभियानाच्या बाबतीत स्वच्छ गाव, स्वच्छ खेडं, स्वच्छ ग्रामपंचायत असे पुरस्कारसुद्धा दिले गेले. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला. पॅकेजिंग फूड इंडस्ट्री असो, हॉटेल इंडस्ट्री असो, किंवा इतर काही प्लास्टिकचं फर्निचर बनवणं असो, छोट्या छोट्या कॅरी बॅग बनवणं असो, कमी मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या पिशव्या, अशा हर तऱ्हेने प्लास्टिकचा वारेमाप वापर तुम्ही आम्ही सर्रास करतोय. नैसर्गिकरित्या या प्लास्टिकचं विघटन व्हायला वर्षानुवर्ष लागतात. त्यामुळं या कचऱ्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आपल्या या पूर्ण मानवजातीला जेव्हा भेडसावतोय, तेव्हाच या स्त्री सरपंच रुपाली यांच्यासारखं स्पृहणीय काम करणारे काही लोक बघितले की मग अभिमानाने ऊर फुलून येतं. सर्वप्रथम रुपाली मॅडमच्या या कामासाठी त्यांना मी लाख लाख अभिनंदन करतो आणि माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. आता यांच्या कामाचा व्याप नक्की काय आहे. आता पहा, नेते मंडळी किंवा राजकारणातली मंडळी कधीही तुम्हाला अशा घाणीच्या ठिकाणी गेलेली पाहायला मिळत नाही. मोदी साहेबांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली म्हणून उगीच हातात खराटा घेऊन त्यांच्या मागं पुढं करत फोटोमध्ये येण्यासाठी आपण स्वच्छता अभियानचे बरेचसे फोटो बघितले, बरेचसे व्हिडिओ बघितले. त्या गोष्टींना शून्य अर्थ आहे. खरोखर घाणीमध्ये उतरून काम करणारा माझ्या नजरेमध्ये एक कलेक्टर नक्की आहे. त्याचा नामोल्लेखसुद्धा मी करायला अभिमानाने नामोल्लेख करीन त्यांचा. डॉक्टर प्रवीण गेडाम. नालेसफाईचे आदेश देताना स्वतः नाल्यात उतरून, त्या गाळात उतरून स्वतःच्या हातांनी तो नाला साफ करताना तसा एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो बघण्यात आला, फोटो आले पेपरला. ते फोटो यावेत, व्हिडिओ यावेत म्हणून त्यांनी काम केलेलं नव्हतं. त्यांच्या स्वतःची ती मानसिकता होती, त्यांच्या स्वतःमध्ये ते गट्स होते. त्यांनी ते दाखवलं आणि या आदर्शावर सगळ्यांनी चाललं पाहिजे. या नाल्याची सफाई झाली पाहिजे हा संदेश जास्त काही न बोलता एका कृतीतून त्यांनी केला आणि त्या नाल्याची सफाई मोठ्या कमीत कमी वेळात आणि चांगल्या रीतीने झाली हे सांगायला काही गरज नाही आहे. म्हणून डॉक्टर प्रवीण गेडामसारखे काही लोक, आता या रुपाली मॅडम सरपंचांसारखे काही लोक जेव्हा राबतात, जेव्हा ते गावासाठी काही झपाटून करायला पाहतात, तेव्हा नक्कीच एक आदर्श निर्माण करतात. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सिंगनखेडा या गावात, सिंगनखेरा किंवा खेडा असा उच्चार त्याचा तुम्ही करू शकता, रामपूरमधलं हे एक छोटंसं गाव, ग्रामपंचायत आणि तिथले सरपंच रुपाली मॅडम. या रुपाली मॅडमनी अनेक गावांचे दौरे केले, स्वतःच्या गावात फेरफटका मारायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांना ठिकठिकाणी कचरा आणि प्लॅस्टिकचं साम्राज्य दिसू लागलं, तेव्हा कुठेतरी त्यांनी पाहिलेली एक फॅक्टरी आणि त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये अशी फॅक्टरी उभारण्यासाठी अनुदान मिळावं, मदत मिळावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न सुरू केले.
अर्थात स्वच्छता अभियान पूर्ण भारत देशभर चालू होतं, त्यामुळे सरकार दरबारी त्यांना यश मिळालं आणि हवी ती मशिनरी त्यांनी त्यांच्या गावातली एक जागा जी इतर लोकांच्या कब्जात होती तीसुद्धा न्यायिक लढाई जिंकली आणि त्या जागेवरती या पूर्ण गावाच्या आणि गावाच्या आसपासच्या छोट्या छोट्या खेड्यांचा प्लास्टिकचा प्रश्न मिटवण्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट तयार केला आणि तिथं एक कारखाना उभा राहिला. काय केलं जातं या कारखान्यात? या कारखान्यात पांढरं प्लास्टिक, रंगीत प्लास्टिक, कमी मायक्रॉनच्या पिशव्या, जास्त मायक्रॉनच्या पिशव्या, असं सगळं प्लास्टिकची वर्गवारी करून सॉर्टिंग करण्यासाठी त्यांनी सफाई कर्मचारी नेमले. निरनिराळ्या खेड्यातल्या ग्रामपंचायतींना त्यांनी आव्हान केलं की तुमच्याकडचा कचरा कुडा काय असेल ते आम्ही आमच्या गावात घेऊ शकतो, आमच्याकडं आम्ही कारखाना काढला आहे. तुमच्या खेड्यातल्या छोट्या छोट्या ग्रामपंचायतींना कारखान्यासाठी जागा नसेल तर तुम्ही या कारखान्याचा वापर करू शकता, आम्ही तुमचा कुडा कचरा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांनी कचऱ्याच्या गाड्या तयार केल्या. 2 कप्पे, घंटागाडी ज्याला आपण म्हणतो, कचऱ्याची गाडी आली सकाळी. तसे 2 कप्पे ओला कचरा आणि सुका कचरा आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी अनेक स्वीपर लोकांची त्यांनी, अनेक बेरोजगार तरुणांची नेमणूक केली. स्त्रिया आणि पुरुष यांना त्यांनी एक तिथे उपजीविकेचं साधन निर्माण करून दिलं, रोजगार निर्मिती केली. आणि मग त्या मशीनच्याद्वारे ते प्लास्टिक कट केलं जातं, त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात. आता मग हे तुकडे करायचे काय? प्लास्टिकपासून डिझेल बनवणारा कारखाना काढला आहे बिहारमध्ये, त्याविषयी आपण बोललोच आहोत. आता ह्या रुपाली मॅडमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की सडक निर्माण योजना, त्यातल्या त्यात ग्रामीण सडक निर्माण योजना, ग्राम सडक निर्माण योजना, ही योजना भारत सरकारने डिक्लेअर केली. आणि ह्याच योजनेमध्ये काही ठेकेदारांनी आपले टेंडर भरण्यास सुरुवात केली. त्या ठेकेदारांना या रुपाली मॅडमनी सुचवलं की तुमच्या या रस्ते बांधणीमध्ये हा प्लॅस्टिकचा बारीक बारीक तुकडे केलेला जो काही प्रॉडक्ट आम्ही बनवतो आहे, आमच्याकडे जो काही कारखान्यामध्ये हा तयार होतो आहे माल, तो तुम्हाला या सडक निर्माणमध्ये नक्की वापरता येईल. आणि मग त्याची खरेदी टनावारी सुरू झाली. निरनिराळ्या गावातनं ग्राम सडक योजना सुरू आहेत, निरनिराळे ठेकेदार तिथं काम करत आहेत. ते या रुपाली मॅडमच्या कारखान्यातून लाखो रुपयाचा हा माल, प्लॅस्टिक, ज्याच्याने आपली पर्यावरणाची हानी फक्त होत राहत असती, आपल्याला हा मोठा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा या स्त्री सरपंचांनी केलेला हा एक प्रयत्न अतिशय प्रशंसनीय असाच प्रयत्न मी मानतो. आणि म्हणूनच या रुपाली मॅडमना, सिंगनखेडा गावच्या या सरपंचांना, त्यांना मदत करणाऱ्या सर्व काही लोकांना, एका मुस्लिम युवकानेसुद्धा त्यांना यामध्ये मदतीचा हात दिला आहे, म्हणून त्या युवकालासुद्धा कडक सॅल्यूट. इस्माईल असं काही त्यांचं नाव आहे. अतिशय हिरिरीने या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभाग नोंदवलेली ती व्यक्ती, कचरा सॉर्टिंग करतानासुद्धा या रुपाली मॅडम आणि तो युवक हे समोर हजर असतात. त्यांना कुठल्याही प्रकारची याबाबतीत कमीपणा किंवा घाण अशी वाटत नाही. त्या त्यांच्या या सद्गुणालासुद्धा मी त्रिवार प्रणाम करतो. असे सरपंच, असे काही नवनवीन संकल्पना राबवणारे सरपंच जर गावागावात निर्माण झाले आणि अशा पद्धतीने जर त्या कचऱ्यापासून तुम्ही रोजगार निर्मिती आणि पैसा जर त्या ग्रामपंचायतीला मिळवून देत असाल, तर मी म्हणतो खरोखर तुमच्या बुद्धिमत्तेचं या भारत देशात कुठेतरी कौतुक नक्की झालं पाहिजे. तुम्हाला वेळोवेळी चांगल्या चांगल्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून इतर ग्रामपंचायतीसुद्धा तुमच्या आदर्शावर चालण्यासाठी धडपडतील. असं काम करणाऱ्या या स्त्री सरपंच रुपाली मॅडमना मी करोडो प्रणाम करतो. त्यांना मदत करणाऱ्या त्या गावातल्या प्रत्येक हाताचं, प्रत्येक व्यक्तीचं, अगदी तिथं रोजगाराने रोज काम करणारी जी माणसं आहेत त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांचं हे सहकार्य रुपाली मॅडमला अशाच पद्धतीने मिळत राहो यात सदिच्छा व्यक्त करतो. आणि भारत सरकारला मी आव्हान करतो, ग्राम सडक निर्माण योजनेमध्ये जर अशा मशिनरी इम्प्लांट करून कुठेतरी तुम्हाला त्याचं इन्स्टॉलेशन करून गावागावात रोजगार निर्मिती करून या ग्राम सडक निर्माण योजनेतल्या बनणाऱ्या रस्त्यामध्ये हे प्लास्टिकचे जर तुकडे बारीक वापरता येत असतील तर याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात भारत देशभर झाला पाहिजे. याच्याकडं भारत सरकारचं मी लक्ष वेधून घेतो आणि सरकारी यंत्रणा याच्यासाठी राबवाल अशा अपेक्षा बाळगून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा रुपाली सरपंच सिंगनखेडा गावच्या त्यांना
कडक सॅल्यूट आणि पुढच्या कारकिर्दीस लाख लाख शुभेच्छा.